चला मग स्टार्ट करूया. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 पाहायचा आहे. हे दोन वगळले असं आपण सांगितलं. जे दोन क्वेश्चन आहे ते वगळलेले आहेत सॉल्व मध्ये. ओके, तर आज डिरेक्टली आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 पाहायचा आहे. त्यातला हा फर्स्ट क्वेश्चन. आवाज येतो का सगळ्यांना? ओके, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पण मी कॉपी केले ना. फर्स्ट क्वेश्चन पहा काय सांगतो. इन द फिगर angle ACD is exterior angle of triangle ABC. angle B and angle A त्यांची मेजर दिलेली 40 डिग्री and 70 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ ACD. याचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं ACD चं. जे गिवन आहे ते लिहूया अगोदर. क्वेश्चन नंबर फर्स्ट आन्सर. इन ट्रायंगल ABC angle ACD is an exterior angle. ओके, हे गिवन आहे. त्याचबरोबर अँगल बी आणि अँगल ए ची मेजर गिवन आहे. अँगल ए इज इक्वल टू आहे 7, अँगल बी आहे 40 डिग्री. अँगल बी 40 डिग्री आहे आणि अँगल ए 70 डिग्री आहे. ओके, तर आपल्याला कोणत्याचं मेजर काढायचंय? अँगल एसीडीचं. देअरफॉर अँगल ACD इज इक्वल टू काय असेल? अँगल ACD चं मेजर हे त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढं असेल. मीन्स अँगल A प्लस अँगल B. कारण काय लिहायचं याला? थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या रिमोट इंटेरियर अँगल्सचा थेरम. मग व्हॅल्यू पुट करा. अँगल ए आहे 70 डिग्री, अँगल बी आहे 40 डिग्री. मग ह्या दोघांची सम किती होईल? 110 डिग्री. देअरफॉर अँगल ACD इज इक्वल टू 110 डिग्री. अशा प्रकारे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपण फाइंड आउट केलेलं आहे. समजलं का सगळ्यांना? समजलं का? हो सर. ठीक आहे, मग स्क्रीनशॉट घ्या. इझी आहे एकदम. पहिले काही क्वेश्चन खूप इझी आहेत. घेतला स्क्रीनशॉट? हो सर. आता सेकंड क्वेश्चन पाहूया आपण. सेकंड क्वेश्चन इथंच गिवन आहे. मी याला साफ करतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर सेकंड. आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलं? PQR या ट्रायंगलच्या काही अँगलची मेजर सांगितलेली आहेत आणि उरलेल्या अँगलचं मेजर लिहायचंय. इन ट्रायंगल PQR angle P is equal to 70 डिग्री, angle Q is equal to 65 डिग्री. तर अँगल R चे मेजर काढायचे. आता किती सोपं आहे हे आपण अगोदरच्या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहे. देअरफॉर अँगल A नाही PQR अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू किती असायला पाहिजे? 180 डिग्री. कशामुळे? सम
ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलच्या सर्व अँगलची सम असते 180 डिग्री. ठीक आहे. देअरफॉर आता व्हॅल्यू पुट करा. अँगल पी आहे 70, क्यू आहे 65. पी आहे 70 डिग्री प्लस अँगल क्यू आहे 65 डिग्री प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. ह्या दोघांची सम किती येईल? 135 डिग्री प्लस अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा 135 इकडे प्लसचा, या बाजूला जाऊन मायनस होईल. देअरफॉर अँगल आर इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 135 डिग्री म्हणजेच किती आला? Therefore angle R is equal to 180 मधून 135 जर गेला तर किती राहील? 45 डिग्री. अशा प्रकारे अँगल R चे मेजर आलं 45 डिग्री. आता ह्या चॅप्टर मध्ये नाहीये बघा, याच्या अगोदरच्या चॅप्टर मध्येच आपण हा थेरम पाहिलेला आहे की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तरी पण तो क्वेश्चन कुठेही येऊ शकतो. समजलं कामावर? हो सर. ओके. प्रणव तुला? हो सर. सुमित, आरती, जयश? हो सर. ओके. खूप इझी क्वेश्चन आहे ते. आता थर्ड नंबर क्वेश्चन घेऊयात आपण. थर्ड नंबर क्वेश्चन काय सांगतो पहा. हा पण इझी आहे एकदम. हा वर्ड प्रॉब्लेम आहे. हा आहे वर्ड प्रॉब्लेम. बघा, the measures of angles of a triangle are x degree, x minus 20 degree and x minus 40 degree. ओके. असे काही मेजर दिलेले आहेत. समजा हा ट्रायंगल आहे कोणता तरी. हा कोणता तरी ट्रायंगल आहे असं गृहीत धरू आपण. या ट्रायंगलचा एक अँगल आहे सपोज x, दुसरा आहे x मायनस 20 आणि तिसरा आहे x मायनस 40 डिग्री. ओके. हे अँगलचे मेजर्स आहेत. मग याच्यावरून आपल्याला काय करायचंय? फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. म्हणजे x चं जर आपण माप काढलं, ओके, x चं जर माप काढलं, x चं जर मेजर आपल्याला भेटलं, x ची व्हॅल्यू भेटली, तर उरलेल्या अँगल्सचं मेजर आपण काढू शकतो. अगोदर गिवन थिंग लिहू, इथे जे काही गिवन आहे ते लिहू. Measures of angles of a triangle are x degree, x minus 20 degree and x minus 40 degree. ही गोष्ट गिवन आहे. मग हे तिन्ही जे अँगल्स आहेत त्यांची सम किती असायला पाहिजे? हो, 180 डिग्री असायला पाहिजे. ठीक आहे ना? Therefore हे x डिग्री प्लस x मायनस 20 डिग्री प्लस x मायनस 40 डिग्री किती असायला पाहिजे? 180 डिग्री असायला पाहिजे. इथे रिझन लिहू शकतो आपण, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या सर्व अँगलची सम ही 180 डिग्री असते दाखवला आपण. आता हा x प्लस x किती होईल? 3x होईल. त्याच्यानंतर हा मायनसचा 20 मायनसचा 40 किती होईल? मायनसचा 60 इक्वल टू असेल 180 डिग्री. ओके. हा 60 मायनसचा या बाजूला जाऊन प्लस होईल, म्हणजे या बाजूला शिल्लक राहील 3x इज इक्वल टू 180 डिग्री 60 डिग्री. म्हणजेच 180 डिग्री प्लस 60 डिग्री किती होतं? 240 डिग्री.
ओके 3x इज इक्वल टू किती आला 240 डिग्री. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय येईल हे 240 डिग्री डिवायडेड बाय 3. ओके आता 3 1 3 3 8 24 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली 80 आली. देअरफॉर x इज इक्वल टू 80 डिग्री म्हणजेच एका अँगलचे मेजर आपल्याला मिळालेले आहे. मग फायनल आन्सर लिहू आपण इथे आता. Therefore, measures of angles of the triangle are x is equal to 80 degree, comma x minus 20 म्हणजेच 80 minus 20 म्हणजेच 60 degree and x minus 40 म्हणजेच 80 minus 40 म्हणजेच 40 डिग्री रिस्पेक्टिव्हली. अनुक्रमे त्यांची मेजर्स काय आली फर्स्ट आला 80 डिग्री, सेकंड आला 60 डिग्री आणि थर्ड आला 40 डिग्री. आता ह्या तिन्हीची सम करून पहा 80 हा झाला 80 डिग्री आणि हा 100 डिग्री 60 आणि 40 किती झाले 100 आणि हा 80 180 डिग्री झाली तिघांची सम. हो तर अशा प्रकारे ही डायग्राम नाही काढली तरी चालते तुम्हाला समजून सांगण्यासाठी डायग्राम काढली मी. तुम्ही नाही काढली तरी चालते डायरेक्टली असं गिवन लिहायचं त्याच्यानंतर स्टेटमेंट लिहून x ची व्हॅल्यू काढायची आणि मग x ची व्हॅल्यू पुट करायची या मेजर्स मध्ये अँगल्सच्या आणि विचारलेल्या अँगल्सची मेजर आपण काढलेली आहे तिथे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. घ्या स्क्रीनशॉट. घेतला हो सर. ठीक आहे आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहूया काय तर. हा हे वर्ड प्रॉब्लेमच आहे. किती सोपे सोपे क्वेश्चन आहेत बघा बरं किती फास्ट व्हायले. पुढे असतील अवघड थोडे पण एकदम सोपे आहेत. 9वी ला तेवढे काही अवघड क्वेश्चन 9th ला फक्त कॉन्सेप्ट आहेत भरपूर त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासायचे. म्हणजे 10th ला जर अवघड जरी क्वेश्चन आले तुम्हाला तरी ते इझी वाटतील सोपे वाटतील. बघा the measure of one of the angles of a triangle is twice the measure of its smallest angle. म्हणजेच एका त्रिकोणामध्ये एका कोनाचं माप हे सगळ्यात लहान जो कोन आहे ना त्याच्या दुप्पट आहे. and the measure of the other is thrice the measure of the smallest angle. आणि दुसऱ्या कोनाचं किंवा उरलेल्या कोनाचं मेजर हे सगळ्यात लहान कोनाच्या 3 पट आहे. फाइंड द मेजर्स ऑफ 3 अँगल्स. डायग्राम समजून घेऊया अगोदर. समजून घ्या काय आहे तर क्वेश्चन. समजा हा तो ट्रायंगल आहे असं आपण गृहीत धरू. याच्यामध्ये सगळ्यात छोटा अँगल कोणता आहे हा आहे. समजा हा आहे a डिग्री एवढा. मग दुसऱ्या अँगलचं मेजर आहे त्याच्यात ट्वाइस आहे. ट्वाइस म्हणजे किती येईल 2a डिग्री होईल. आणि तिसरा थाईस आहे. थाईस म्हणजेच हा असेल 3a डिग्री. ठीक आहे ना. सगळ्यात छोटा आला a डिग्रीचा आपण गृहीत धरला. त्याच्यानंतर जो दुप्पट आहे तो असेल 2a डिग्री आणि तिसरा असेल 3a डिग्री कारण तिसरा हा तिप्पट आहे सगळ्यात लहान कोनाच्या. मग सगळ्यात अगोदर आपल्याला सगळ्यात लहान जो कोन आहे तो गृहीत धरावा लागेल. Let the measure of the smallest angle be a डिग्री. काय गृहीत धरलं आपण त्याचं मेजर स्मॉलेस्ट a डिग्री. मग राहिलेले कोणते असतील. Therefore
मेजर्स ऑफ रिमेनिंग अँगल्स, जे उरलेले कोण आहेत ते काय असतील, आर 2a डिग्री अँड 3a डिग्री. म्हणजे पहिल्या कोणाचं माप झालं a डिग्री आपण गृहीत धरलं, मग गिवन कंडिशन नुसार दुसरा कोण हा झाला आणि तिसरा कोण हा. म्हणजे सगळ्यात मोठा कोण कोणता आहे 3a. जो मिडल म्हणजे मधला कोण आहे तो आहे 2a डिग्री आणि सगळ्यात छोटा आहे a डिग्री. ओके, असे ते 3 कोन झाले. पण आपल्याला माहिती आहे तिन्ही कोनांचे मापांची बेरीज किती असते 180 डिग्री. वी नो दॅट the sum of all angles of the triangle is 180 degree. मग ते मेजर्स ची आपण सम करूया. therefore हा a plus 2a plus 3a किती असायला पाहिजे 180 डिग्री. इथे रिझन लिहूया आपण, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल किंवा ट्रायंगल. ठीक आहे, सगळ्यात लहान अँगल हा आहे, त्याच्यानंतरचा हा आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा आहे 3a डिग्री किंवा 3a. चला तर आपण या सगळ्यांची सम करूया. तर 1 plus 2 म्हणजे 3a, 3a plus 3a काय झाला 6a झाला. therefore 6a is equal to काय झाला 180 डिग्री. therefore a ची व्हॅल्यू काय होईल मग 180 डिवाइडेड बाय हा 6 जो मल्टिप्लिकेशनचा आहे तो इकडे येऊन डिव्हिजन मध्ये जाईल. म्हणजेच हे 6 6 sin 3 18 आणि हा इथला 0. म्हणजेच काय उरले इथे therefore a ची व्हॅल्यू असेल 30 डिग्री. म्हणजे सगळ्यात छोटा जो अँगल आहे तो कसा आहे 30 डिग्रीचा आहे. therefore measure of the smallest angle is 30 degree and measures of remaining angle म्हणजे उरलेल्या अँगलचे मेजर. रिमेनिंग अँगल्स आर, दुसरा कोणता होता 2a, म्हणजे 2 into a ची व्हॅल्यू 30 म्हणजे 60 डिग्री अँड सगळ्यात मोठा काय असेल 3a, म्हणजे 3 into a ची व्हॅल्यू 30 is equal to 90 डिग्री रिस्पेक्टिव्हली. म्हणजे त्या ट्रायंगलचे जे अँगल्स आहेत त्या अँगल्सचे मेजर काय झाले मग 30 डिग्री स्मॉलेस्ट, 2 नंबरचा 60 डिग्री आणि सर्वात मोठा 90 डिग्री. ठीक आहे, चला समजलं सगळ्यांना. हो सर. ओके, स्क्रीनशॉट घ्या. घेतला का? हो. ओके, क्वेश्चन नंबर 5 पाहूया आता. हिअर इज क्वेश्चन नंबर 5. बघा किती डेंजर अशी डायग्राम दिसायली आपल्याला, पण काहीच डेंजर नाही. सो इझी, व्हेरी इझी. इन फिगर मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन. काही अँगल्सची मेजर दिलेली त्या डायग्राम मध्ये. युजिंग द मेजर्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x, y अँड z.
डायग्राम मध्ये काही अँगल्सची मेजर दिलेली आहेत, मग ते मेजर्स यूज करून एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. ओके, आता पहा किती शॉर्ट मध्ये मीनिंगफुल आन्सर आपण लिहू शकतो. पहा, in the figure given alongside म्हणजे बाजूच्या आकृतीमध्ये पहा, अँगल TEN, अँगल TEN प्लस अँगल एक मिनिट, अँगल NEM, अँगल NEM म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल किती असायला पाहिजे हो? 180 डिग्री असायला पाहिजे. रिझन काय असेल? दे आर लिनियर पेअर्ड अँगल्स, लिनियर पेअर्ड अँगल्स किंवा अँगल लिनियर पेअर. ओके, आता व्हॅल्यू पुट करा. TEN पहा किती आहे? 100 डिग्री आहे, प्लस NEM किती आहे? Y इज इक्वल टू 180 डिग्री. इथे आपण व्हॅल्यू पुट केल्या. रिझनली ऑफ पुटिंग द व्हॅल्यूज पुट केले या ठिकाणी. देअरफॉर y इज इक्वल टू किती? 180 डिग्री आणि या साईडचा 100 प्लस या साईडला जाऊन काय होईल? -100 डिग्री. देअरफॉर y ची व्हॅल्यू काय आली? 80 डिग्री. ठीक आहे, y ची व्हॅल्यू किती आली? 80 डिग्री आहे. याला हायलाइट करू आपण. इथे आली y ची व्हॅल्यू. आपल्याला आता कशाची व्हॅल्यू काढायची आहे? z आणि x ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, आता रिमोट इंटिरियर अँगलचा थेरम यूज करू शकता किंवा मग लिनियर पेअर सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे, लिनियर पेअर अँगलचा जो थेरम आहे तो सुद्धा यूज करू शकता. नाउ अँगल RME पहा डायग्राम मध्ये. एक मिनिट, अँगल RME प्लस अँगल EMN, प्लस अँगल EMN इज इक्वल टू किती असायला पाहिजे? 180 डिग्री. त्याचा रिझन तेच आहे, दे आर लिनियर पेअर्ड अँगल्स किंवा अँगल्स इन लिनियर पेअर. मग REM चं मेजर आहे 140 डिग्री प्लस EMN पहा किती येतात? EMN आहे Z इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन काय असेल? बाय पुटिंग व्हॅल्यूज. ओके, देअरफॉर हा 40 डिग्री 140 डिग्री या बाजूला जाऊन मायनस होईल. Z इज इक्वल टू काय असेल? 180 डिग्री मायनस 140 डिग्री. Z ची व्हॅल्यू काय आली हो? Z ची व्हॅल्यू काय आली? 40 किती डिग्री आली? 180 मधून 140 मायनस झाले तर किती उरले? 40. तर 40 डिग्री Z ची व्हॅल्यू आली. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? X ची व्हॅल्यू काढायची. तर याला काय करू आपण? स्टेटमेंट नंबर 1 देऊया, त्याला स्टेटमेंट नंबर 2 देऊया. नाउ अँगल x किंवा x प्लस y प्लस z असं करूया आपण. x प्लस y प्लस z इज इक्वल टू किती असायला पाहिजे हो? 180 डिग्री. रिझन असेल सम ऑफ ऑल अँगल्स, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. माझ्याकडे जागा नाही म्हणून मी शॉर्ट मध्ये दिलं. मी काय करतो, इथे रेश पण मारून घेतो अशी.
म्हणजे तुम्हाला समजेल चांगलं. ठीक आहे. एक्स प्लस वाय प्लस झेड किती आला 180 डिग्री. आता वाय आणि झेड चे मेजर्स आपल्याला माहिती आहेत. वाय आहे 80 डिग्री, देअरफॉर एक्स प्लस वाय आहे 80 डिग्री प्लस झेड आहे 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. या व्हॅल्यूज 1 आणि 2 या स्टेटमेंट मध्ये लिहिलेल्या आहेत, म्हणून रिझन लिहूया आपण फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1 and 2. ओके, देअरफॉर x प्लस 40 प्लस 80 किती होतील 120 डिग्री इक्वल टू 120 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल टू काय असेल, हे 180 डिग्री प्लस 120 मायनस 120 डिग्री होईल. देअरफॉर x इज इक्वल टू काय येईल 180 मायनस 120 म्हणजेच 60 डिग्री. ओके, 60 डिग्री. हा काय आला 60 डिग्री. अशा प्रकारे फायनल स्टेटमेंट लिहू शकता. देअरफॉर x is equal to 60 degree, y is equal to 80 degree and z is equal to 40. समजलं का? हो ठीक आहे. हो सर. स्क्रीनशॉट घ्या मग. तिन्हीची सम करा बरं किती ती पहा. 40 60 100 180 180 180. झालेल बरोबर. ठीक आहे. या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, लाईन ए बी ही लाईन डीई ला पॅरलल दिलेली आहे आणि हा जो त्यांची ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करू शकतो आपण. ओके, 10 मिनिट झालेले आहे, घेऊया फास्ट. पहा, in the figure line AB parallel line DE ही गोष्ट गिवन आहे म्हणून रिझन लिहितो मी गिवन. आता AD ही त्यांची ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करूया. considering DA किंवा AD, DA as their transversal. ओके, देअरफॉर हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल किती असेल मग, हे कोणते अँगल असतील ऑल्टरनेट अँगल्स आणि ते कॉन्ग्रुएंट असतील. देअरफॉर अँगल ADE angle ADE is equal to angle DAB angle DAB. याचं रिझन काय असेल, ते आर ऑल्टरनेट अँगल्स. ओके, डायग्राम मध्ये ते ऑल्टरनेट अँगल्स दिसतात. देअरफॉर अँगल ADE अँगल ADE ला कसं लिहू शकतो आपण, RDE लिहू शकतो का बघा. अँगल RDE अँगल ADE लाच काय लिहिलं आपण, अँगल RDE लिहिलं आणि DAB चं मेजर किती आहे, DAB आहे 70 डिग्री. याला स्टेटमेंट नंबर 1 देऊया. पहा, अँगल ADE लाच आपण अँगल RDE असं लिहू शकतो. ADE म्हणजेच काय, अँगल RDE आहे, मग तो आला 70 डिग्री. आता ट्रायंगल RDE मध्ये पहा. नाउ in triangle RDE
angle RDE plus angle DER plus angle DRE किती असायला पाहिजे 180 डिग्री, कारण सम ऑफ ऑल एंगल्स ऑफ ट्रायंगल, या ट्रायंगलच्या सर्व अँगलची सम 180 डिग्री असायला पाहिजे. आता RDE किती आहे, RDE हे पहा इथे RDE चं मेजर आहे 70 डिग्री प्लस DER किती आहे, DER आहे 40 डिग्री प्लस अँगल DRE इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन असेल गिवन अँड स्टेटमेंट नंबर 1. गिवन मध्ये काय सांगितलंय, डायग्राम मध्ये दिलेला आहे हा अँगल ई जवळचा अँगल 40 डिग्रीचा आहे आणि इथे आपण सांगितले RDE 70 डिग्रीचा आहे, ते स्टेटमेंट नंबर 1 मध्ये सांगितलंय. ओके, therefore angle DRE प्लस हा DRE आणि ह्या दोघांचे मेजर होईल 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. therefore angle DRE is equal to 180 डिग्री मायनस 110 डिग्री म्हणजेच 70 डिग्री. कोणाचे मेजर आलं 70 डिग्री, त्या DRE चा, आपल्याला DRE विचारला होता ना, त्या DRE चे मेजर किती आलं 70 डिग्री. इथे लिहितो मी 70 डिग्री, हा DRE आला 70 डिग्री. ठीक आहे. आणखी कोणता विचारला आहे, ARE. पहा बरं ARE कुठं आहे का, तर हा ARE हा काढायचा आहे. समजा हा इथे लिहिलेल मी, हा ARE. आता पहा ARE हा RDE चा काय आहे, RDE या अँगलचा एक्सटर्नल अँगल आहे. तसं लिहूयात, अँगल ARE is an external angle of triangle RDE. ठीक है ना, RDE चा हा आहे एक्सटर्नल अँगल. therefore by remote interior angles theorem, रिमोट इंटेरियर अँगल थेरम नुसार आपण काय लिहू शकतो की हा जो अँगल आहे, अँगल ARE याचं मेजर किती असायला पाहिजे, त्याच्या इंटेरियर, रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढं, म्हणजे D आणि E च्या सम एवढं असायला पाहिजे. हे अँगल D, अँगल D म्हणजे कोणता, RDE, अँगल RDE प्लस अँगल DRE, सॉरी DRE नाही, अँगल DER, अँगल DER. ओके, त्याचं रिझन आपण वरती दिलेलं आहे. आता ARE चं मेजर, RDE म्हणजे किती आहे, RDE पहा कुठे लिहिलंय का आपण, हा RDE आहे 70 डिग्री प्लस DER आहे 40 डिग्री, गिवनच आहे तो, हा 40 डिग्री आहे का नाही, म्हणजेच याचं मेजर किती 110 डिग्री, 110 डिग्री. याचं रिझन लिहू आपण फ्रॉम 1 अँड गिवन लिहा, किंवा इथे फ्रॉम फिगर सुद्धा लिहू शकता, कारण DER चं मेजर 40 डिग्री हे डायग्राम मध्ये दिसते, म्हणजेच गिवन आहे. आणि फ्रॉम 1 म्हणजे काय, 1 मध्ये सांगितले आपण की RDE चं मेजर 70 डिग्री आहे. मग व्हॅल्यू पुट केल्या, therefore अँगल ARE is equal to 70 110 डिग्री. ओके, हे दुसऱ्या अँगलचं मेजर. त्याच्यामुळे अँगल DRE आला 70 डिग्री आणि ARE आला 110 डिग्री. पाठीमागे आन्सर चेक करू शकता, प्रॅक्टिस सेट 3.1 आहे, त्यातलं हे क्वेश्चन नंबर 6 आहे.
क्वेश्चन नंबर 6 फ्रॉम 3.1. क्वेश्चन नंबर 6 70 डिग्री आणि 110 डिग्री. DRE आला 70 डिग्री करेक्ट आहे आन्सर. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. समजलं का पण सगळ्यांना? समजलं का? सर ओके स्क्रीनशॉट घ्या मग. हो सर.